हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला बेस तयार करताना प्रॉब्लेम येतो किंवा मेकअप करत असताना बेस तयार करताना बेस केकी होतो किंवा बेस फुटतो, तर मग आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. खूप लक्ष देऊन बघा, कारण इथे मी स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे की स्टेप कशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे आहेत. इथे सगळ्यात आधी मी ऑरेंज कन्सिलरने सगळे डाग जे होते चेहऱ्यावरचे ते हाईड करून घेतलेले आहे. बघू शकता, चेहऱ्यावर जर काळे डाग असतील तर आपल्याला इथे ऑरेंज कन्सिलर वापरायचा आहे, आणि जर चेहऱ्याला रेड कलरचे डाग असतील म्हणजे रेड पिंपल्स असतील तर आपल्याला ग्रीन कलरचा कलर करेक्टर इथे यूज करायचा आहे. पण ह्या क्लायंटच्या चेहऱ्यावर ब्लॅक कलरचे जे डाग होते ते ऑरेंज कन्सिलरने आपण इथे हाईड केले आहे. आणि तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर आपल्याला बेस तयार करायचा आहे. बेस तयार करण्यासाठी इथे क्रायलॉन कंपनीची जी डर्मा पॅलेट आहे, जी ब्रायडल ला आपण यूज करतो, ती पॅलेट इथे मी यूज केली आहे. क्रायलॉन कंपनीची डर्मा पॅलेट इथे यूज केलेली आहे आणि त्याच्याच साह्याने आपण आज बेस तयार करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं कन्सिलर घेऊन सगळा बेस सेट करायचा आहे आणि बेस तयार करत असताना व्यवस्थित सगळा ब्लेंड करायचा आहे. ब्लेंड करत असताना गळा आणि चेहरा याच्यामध्ये जास्त अंतर दिसायला नको, कारण मग चेहरा गोरा दिसतो आणि गळा काळा दिसतो, मग तो दिसायला मेकअप खूप विचित्र वाटतो. त्यामुळे जेव्हा आपण केव्हा मेकअप करत असेल, ब्रायडलचा असू दे, सायडरचा असू दे, किंवा आपण स्वतःचा जरी मेकअप करत असेल, तर आपण जेव्हा चेहऱ्याला मेकअप करतो त्यावेळेस आपल्याला गळ्याला आणि कानाला देखील मेकअप करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता सगळं कन्सिलर आपण थोडं 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 करून पूर्ण चेहऱ्यावर वापरलेलं होतं, म्हणजे लावलेलं होतं, तेच आता आपल्याला ब्लेंड करायचं आहे. इथे एक्स्ट्राचं प्रोडक्ट आता अजिबात आपल्याला घ्यायचं नाही, आपल्याला आहे तेच प्रोडक्ट आता ब्लेंड करत जायचंय. बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला ब्लेंड करायचे. ब्लेंड अशा पद्धतीने करा की मेकअप आपला काळा पडणार नाही, नाही तर ब्लेंड करता करता मेकअप काळा पडतो आणि नंतर मग क्लायंटची ओरड येते की आमचा मेकअप थोड्या वेळाने ग्रे पडला. त्याच्यासाठी जर ग्रे नसेल पडू द्यायचा, तर मेकअप आपल्याला ब्लेंड करताना म्हणजे कन्सिलर ब्लेंड करताना आपल्याला टॅप टॅप मोशनमध्ये इथे ब्लेंड करायचं आहे. खूप महत्त्वाची ही टिप्स आहे. खूप ब्युटिशियनचा हा प्रॉब्लेम असतो की मॅडम माझा मेकअप काळा पडला. मग काळा कशासाठी पडतो, तर आपण जेव्हा ब्लेंड करतो त्यावेळेस व्यवस्थित पद्धतीने ब्लेंड करत नाही, आपण घासतो, त्यामुळे आपला मेकअप काळा पडतो. त्यामुळे इथे काय करायचे, आपल्याला ब्लेंड करत करत म्हणजे टॅप टॅप करत करत आपल्याला ब्लेंड करायचे अशा पद्धतीने. आणि जेव्हा ब्लेंड करतो त्यावेळेसही आपला हात एकदम हलका पाहिजे. जर तुम्ही जड हाताने म्हणजे जोरात जर ब्लेंड करायला गेलात तो क्लायंटला त्रास होईल आणि मेकअपही आपला ग्रे पडेल. त्याबरोबरच आपल्याला गळा, मान, कान सगळं आपल्याला इथे कन्सिलर लावून आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता, अशा पद्धतीने खूप छान असा बेस तयार झालेला आहे. जवळही तुम्ही बघू शकता, खूप छान असा बेस सेट झालेला आहे. ब्लेंड किती वेळ करायचं हा प्रत्येक जणांचा प्रॉब्लेम असतो, तर ब्लेंड खूप जास्त वेळ करायचा नाही आणि खूप कमी वेळही करायचा नाही. मग ब्लेंड झालं असं कधी समजेल, ज्यावेळेस आपल्याला ब्लेंड करता करता वाटेल की आपला आता बेस सगळ्यात इव्हन सगळीकडे इव्हन झाला आहे, त्यावेळेस आपल्याला समजून घ्यायचं की आपला इथे मेकअप सेट होत आलेला आहे किंवा ब्लेंड आपलं छान झालेलं आहे. तोपर्यंत आपल्याला ब्लेंड करायचे. नाहीतर ब्लेंड करून 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 जेव्हा तुम्ही खूप ब्लेंड करता त्यावेळेस तुमचा बेसही निघून जातो आणि सगळीकडे पॅच पॅच दिसतं. त्यामुळे ब्लेंड किती करायचं हे सुद्धा मेकअप करताना डिपेंड करतं. जेव्हा ब्लेंड करत असतो त्यावेळेस एकदम हलक्या हाताने आपल्याला इथे ब्लेंड करायचे आणि ब्लेंड करता करता डोळ्याजवळ, नाकाजवळ सगळीकडे आपल्याला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता किती छान पद्धतीने आपला इथे बेस सेट झालेला आहे. जर तुम्हाला ब्युटी पार्लरचा किंवा मेकअपचा क्लास करायचा असेल तर ऑनलाईनही क्लास आपले चालू झालेले आहेत, ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. माझ्याजवळ जर येऊ शकत नसाल तर तिथे तुम्ही ऑनलाईनही क्लास करू शकता. बघू शकता किती छान पद्धतीने ब्लेंड झालेला आहे. जवळूनही जर तुम्ही बघितला तर एकदम ओरिजिनल असा चेहरा दिसतो. काही जणींचा खूप प्रॉब्लेम असतो, मेकअप केलाय मग तो थापल्यासारखा दिसतो, मग तो थापल्यासारखा सिमेंट थापल्यासारखं जसं दिसतं तसं दिसायला नको. जर असं वाटत असेल, आपला बेस फ्ल्यूलेस जर करायचा असेल तर खूप
थोड्या प्रोडक्टमध्ये आपल्याला इथे बेस तयार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला लायनर लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान असं लायनर लावायचं आहे. क्लायंटची रिक्वायरमेंट जशी असेल त्या पद्धतीने आपल्याला लायनर लावायचं आहे. जाड बारीक क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला इथे लायनर लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे तुम्ही जेड लायनर, लिक्विड लायनर, पेन लायनर, कुठलंही इथे लायनर वापरू शकता. अशा पद्धतीने आपल्याला लायनर लावून घ्यायचं आहे. खूप छान पद्धतीने एक समान असं लायनर लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे मस्करा यूज करायचा. आता मस्करा कोणता यूज करायचा, तर आपल्याला 4D मस्करा इथे यूज करायचा आहे. 3D मस्करा यूज करू शकता, 4D मस्करा यूज करू शकता. इथे माझ्याकडे जो आहे तो स्विस ब्युटीचा मस्करा आहे. तुम्ही कुठल्याही अदर कंपनीचा छान असा मस्करा इथे यूज करू शकता. मस्करा लावताना सुद्धा व्यवस्थित लागला गेला पाहिजे. कुठे खाली कुठे वर असं लागता कामा नये. मस्करा लावताना बघा अशा पद्धतीने आपल्याला डोळा उचलून धरायचा आहे आणि नंतर अप्लाय करायचा आहे, म्हणजे मस्करा इकडे तिकडे लागणार नाही. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान मस्करा लावून घ्यायचा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी अशा पद्धतीची किंवा अशाच प्रकारची ब्युटी पार्लर रिलेटेड सगळी माहिती तुमच्यासाठी इथे शेअर करत असते. त्याच्यानंतर आयलॅश लावताना देखील आधी ग्ल्यू लावून घ्यायचा आहे आणि 1-2 सेकंद आपल्याला वेट करायचंय, थोडंसं वाळू द्यायचं आणि नंतर आपल्याला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जे टोक आहेत, जे कॉर्नरचे टोक आहेत ते आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत. नाहीतर बऱ्याच जणींचा काय प्रॉब्लेम होतो की टोक निघून येतात बाहेर. अशा पद्धतीने जर लावलं तर आयलॅशही खूप छान पद्धतीने तुमची बसणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही लॅश काढत नाहीत, म्हणजे क्लायंट जोपर्यंत लॅश काढणार नाही तोपर्यंत ती आयलॅश निघणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देते, जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लावलीत तर. त्याच्यानंतरही आपल्याला बघू शकता लायनर लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कंटोरिंग करायचं आहे. कंटोरिंग हे कशा पद्धतीने करायचंय बघू शकता. जे कानाचं टोक आहे वरचं, तिथून आपल्याला स्टार्ट करून ओठापर्यंत यायचं आहे. त्याच्यानंतर नाकावर, कपाळावर आणि चीनलाही आपल्याला कंटोरिंग करायचं आहे. ज्यांचं डबल चीन आहे ते सुद्धा इथे झाकलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला छान असं जागेवरच ब्लेंड करायचंय. लक्षात घ्या, जेव्हा कंटोरिंग करतो तेव्हा आपल्याला पसरवायचं नाहीये, ते आपल्याला ते छान असं जागेवरच सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथे कट दिसला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला कन्सिलर हायलाइट करायचे. लक्षात घ्या, आपल्याला इथे कन्सिलर हायलाइट करायचंय. बघू शकता कुठे कुठे करायचंय. डोळ्याखाली जे 2 कंटोरिंग केले होते त्याच्यामध्ये, कपाळावर आणि आपल्याला नाकावर आपल्याला हायलाइट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे ब्लशर. ब्लशरही फार लाल लाल करून घेऊ नका. खूप छान अशा पद्धतीने ब्लशर करा. केलाय पण दिसायला पण नको, जास्तही ओव्हर वाटायला नको, अशा पद्धतीने ब्लशर करा. त्याच्यानंतर आपल्याला इथे हायलाइट करायचं आहे. कुठल्याही छान पद्धतीचं तुम्ही हायलाइट इथे यूज करू शकता. जिथे जिथे कन्सिलर हायलाइट केलंय तिथे तिथे आपल्याला हायलाइट करायचंय. बघू शकता अशा पद्धतीने हायलाइट करायचं आहे. नाकावरही जास्त करायचं नाही आपल्याला, एकदम प्रमाणात, म्हणजे एकदम सिंपल आणि सोबर असा दिसेल मेकअप असं हायलाइट करायचंय. त्याच्यानंतर लास्टला जेव्हा आपण कन्सिलर लावतो किंवा पावडर, लूज पावडर, कॉम्पॅक्ट पावडर, जे काही मेकअप सेट करताना लावतो त्यावेळेस आयब्रोमध्ये खूप आपल्याला कन्सिलर जातं किंवा पावडर जातं. त्याच्यानंतर आपल्याला लास्टला परत एकदा आयब्रोज डिफाईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे काय प्रोडक्ट आयब्रोजमध्ये गेला आहे ते जाणार नाही, म्हणजे दिसणार नाही. थोडक्यात ते हाईड होऊन जाईल आणि मेकअप दिसायलाही छान दिसेल, सिंपल सोबर. बघू शकता अशा पद्धतीने आयब्रोज डिफाईन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लावायची आहे लिपस्टिक. लिपस्टिक लावताना आधी तुम्ही लिप लायनरने आधी ओठांना लिपस्टिक लावून घ्या आणि त्याच्यानंतर लिपस्टिक आपल्याला पॅलेट मध्ये घेऊन लावायची आहे. पॅलेटची लिपस्टिक अशा पद्धतीने लिप लायनरने का लावायची, तर वरची जरी लिपस्टिक आपली गेली तरी आपल्याला आतली जी लिपस्टिक आहे ती राहील. त्यामुळे आपल्याला इथे 2दा लिपस्टिक लावून घ्यायची आहे, म्हणजे लिपस्टिक आपली लॉंग लास्टिंग टिकेल. अशा पद्धतीने छान अशी लिपस्टिक लावून घ्यायची आहे.
त्याच्यानंतर लिपस्टिक लावल्यानंतर कुठे खाली वर झाला असेल तर कन्सिलरने आपण ते हाईड करू शकतो. आणि अशा पद्धतीने लास्ट तुम्ही बघू शकता आपला मेकअप तयार झालेला आहे. बघितलं किती छान पद्धतीने मेकअप झालेला आहे. जर अशा पद्धतीचा मेकअप जर तुम्हाला शिकायचा असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.